लहानपण स्वतःचं एक अनोखं विश्व असतं. तुमची इच्छा असो की नसो, पण त्या त्या प्रसंगात कधी हरखून जातो कळत पण नाही. आज आयुष्याच्या मध्यात ही त्या प्रसंगाची आठवण हरखून टाकते. असाच प्रसंग लहानपणीच्या प्रत्येक पावसात यायचा. माझ्या बालपणीच्या नजरेतून मांडतो. पाऊस सुरू झाला की मी आमच्या घराच्या दाराच्या पुढच्या उंबऱ्यावर येऊन उभा राहायचो. पाऊस कधीच एकदम पडत नाही. एक एक थेंब करत करत वाढत जातो. मी ज्या गावात राहायचो त्या गावातील बहुतेक घर आमच्यासह मातीच्या भिंतीची होती. माझ्या घराच्या समोर असंच मातीचं घर होतं. मी उंबऱ्यात उभा राहून त्या सुरू होणाऱ्या पावसाची मजा बघत बसायचो. मातीच्या भिंतीवर थेंब पडला की तो भिंतीचा भिजलेला भाग वरच्या बाजूला फुगीर आणि खाली निमुळता होत जाते. तो मला पाठीवर घोंगडी घेतल्याच्या पाठमोऱ्या माणसासारखी भासायची. मग त्या भिंतीवर असे अनेक माणसं बाजाराला येत राहिल्यासारखी भासायची. गर्दी वाढत जायची. काही क्षणातच बाजार भरायचा. गर्दीच्या आवाजाची कमी पडणाऱ्या पावसाचा आवाज ती भरून काढायचा. पाऊस वाढत गेला की भिंतीवरील ते चित्र नष्ट होऊन जायचं. पण ते बालपणीच्या कल्पना आता खरी वाटते. पाऊस आला की तरच बाजार फुलतात. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.